पर्व न्यूज, आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। शनिवारी सकाळीच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला। या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एफआईआर रजिस्टर की है सीबीआई। देखो, सीबीआई की टीम है, सीबीआई का एक एजेंडा है, हाई कोर्ट का ऑर्डर है और कानून से ऊपर कोई नहीं। मुझे लगता है जो कार्रवाई अब सीबीआई ने की है उसके ऊपर अभी किसी भी प्रकार से मत व्यक्त करना या टिप्पणी करना किसी के लिए भी ठीक नहीं है। मेरे हिसाब से अनिल देशमुख जी ने अपनी सफाई सीबीआई के सामने पहले ही दी। अब जो प्राइमरी रिपोर्ट जाना है हाईकोर्ट के पास, जो देना है वो दे देंगे, बाद में हम देख लेंगे क्या करना है। लेकिन अभी तो मुझे लगता है सीबीआई अपना काम कर रही, हाईकोर्ट ने अपना काम किया है और महाविकास आघाड़ी भी अपना काम कर रही है। तो सामना आगलेख में आपने लिखा है कि सुप्रीम कोर्ट ने देरी से संज्ञान दिया, इस तरह से कुंभ मेला हो गया और पश्चिम बंगाल में इलेक्शन हुए, तो इस तरह से स्थिति नहीं होती देश में। बहुत सी ऐसी बातें हैं इस देश में अब जो चल रही है, और जो एजेंसी है सेंट्रल, चाहे सर्वोच्च न्यायालय हो, चाहे केंद्र सरकार हो, चाहे प्रधानमंत्री जी हो, चाहे और कोई हो, जिस तरह का माहौल देश में बना है, देश की राजधानी में जहां हमारे प्रेसिडेंट राष्ट्रपति है, जहां हमारे प्रधानमंत्री है, जहां पूरा देश का कारोबार चलता है, जहां देश पर जो संकट आता है उसे लड़ने की प्रेरणा हमें देश के राजधानी से मिलती है, चाहे वो संकट मानव निर्मित हो, चाहे नेशनल कैलामिटी हो। सर, मराठी सांगाल आणि लेकिन जिस तरह से कोरोना के बारे में जो अराजकता फैली है पूरे देश में, उसे नरक नहीं कहे तो क्या कहे। सिर्फ गंगाराम अस्पताल में 24 घंटे में ऑक्सीजन का दबाव कम होने से 25 लोग मारे जाते हैं। और भी बहुत सी बातें हैं, लोगों को बेड नहीं है, लोगों को ऑक्सीजन नहीं है, लोगों को वेंटिलेटर्स नहीं है। ये स्थिति को ही हम नरक बोलते हैं। इसीलिए तो हमने कहा कि देश की जनता नरक यातना भुगत रही है। सर, मराठीत सांगाल अनिल देशमुखांना नरकाची जी कल्पना आहे, स्वर्ग आणि नरकाची, यापेक्षा वेगळी नसावी असं मला वाटतं। इतक्या मोठ्या महान देशामध्ये आज आरोग्यविषयक अराजकता निर्माण झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं त्याचा उल्लेख आरोग्यविषयक आणीबाणी म्हणजे अराजकता आहे। इतका मोठा देश, इतके महान पंतप्रधान, इतके महान राष्ट्रपती, इतके महान राज्यकर्ते, इतकी महान परंपरा, पण लोकांना दिल्लीसारख्या ठिकाणी राजधानी देशाच्या 24 तासामध्ये एका इस्पितळात 25 लोक ऑक्सिजन अभावी मरण पावले। लोकांना बेड्स नाहीत, लोकांना व्हेंटिलेटर्स नाहीत, लोकांना औषधं नाहीत, लोकांना इंजेक्शन नाही। गुजरातसारख्या ठिकाणचे मी व्हिडिओज बघितले, लोक रस्त्यावरती आहेत, तडफडत आहेत। कानपूरसारख्या किंवा लखनौसारख्या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये स्मशानात रांगा लागलेल्या आहेत ॲम्ब्युलन्स। सर्वत्र ही परिस्थिती आहे। याच्यापासून मी महाराष्ट्र वेगळा करतो का असं नाही, पण ही परिस्थिती निर्माण का झाली आहे? कुठेतरी देशाच्या नेतृत्वानं हा विषय जितक्या गांभीर्यानं घ्यायला हवा होता तो घेणं गरजेचं होतं। आम्ही राजकारणापलीकडे आणि निवडणुकापलीकडे पाहायला तयार नाही, तेच आपलं सर्वोच्च यश असतं। पण यामुळे या देशाची अवस्था आणि देशाची जनता ही नरक यातना भोगते अशा प्रकारची नक्कीच झालेली आहे, आणि म्हणूनच आजच्या सामनामध्ये त्याच्यावर मी भाष्य केलं। पण भाजप महाराष्ट्राच्या बद्दल बोलतं, राज्य सरकारच्या अपयशाबद्दल बोलतं। आम्ही लढतो आहे, आम्ही संघर्ष करतो। आमचे मुख्यमंत्री कुठल्या प्रचाराला गेलेले नाही आहेत,
मुख्यमंत्री मुंबईत बसून महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये संपूर्ण यंत्रणा हलवत आहेत, ते प्रयत्न करत आहेत, ते संघर्ष करत आहेत. ते राजकारण करत नाही आहेत, लक्षात घ्या. ते राजकारण करत बसलेले नाही आहेत. ते प्रत्येक नागरिकाला आणि ज्याला ज्याला गरज आहे सुविधांची, त्या प्रत्येकाला सुविधा द्यायचा ते कसोशीनं प्रयत्न करतात. रामचंद्र गुहाजींनी जे वक्तव्य केलं त्याला तुमच्या मताचं हे ठीक आहे. रामचंद्र गुहा जे एक विशेष तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. मी राजकीय काही बोलणार नाही. अनिल देशमुखांबद्दल आता पण FIR दाखल झालेली आहे. का CBIला हायकोर्टाने काही सूचना केलेल्या आहेत. CBI त्यानुसार काम करत असेल. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा, अजूनही मी असं मानतो. पण जर काही अजेंडा असेल राजकीय या सगळ्यामागे, तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्याच्या संदर्भात एक भूमिका नक्कीच घेऊ. लक्ष विचलित करण्याचा हा केंद्राचा प्रश्न असतो. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी काही काळ थांबवायला हव्या देशभरामध्ये. जसं पश्चिम बंगालमध्ये कोळशाच्या खाणीवरून काही धाडी सुरू असतील, निवडणुका सुरू आहेत, कोविड आहे. महाराष्ट्रात हे असे काही प्रकार सुरू आहेत, इतर ठिकाणी सुरू आहेत. किमान 1 किंवा 2 महिने ED, CBI, इन्कम टॅक्स यांनी आपापलं राजकारण थोडं थांबवावं, केंद्राने सूचना द्याव्यात. कारण प्रत्येकाला आता कोविडशी लढण्याची गरज आहे. सूडबुद्धीने केलं जातं सगळं. याच्यावरती पाहू आता आमचे मुख्यमंत्री किंवा सरकारचे इतर लोक काय मी असं सांगणार नाही. हायकोर्टाच्या आदेशाने हे सुरू असेल, पण ते हायकोर्टाच्या आदेशापुरतं मर्यादित राहावं. कोविशिल्डचा दर 400 रुपये येते, परदेशामध्ये 300 रुपये. याच्यावरती देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आमच्या देशामध्ये आम्हाला वणवण फिरावं लागतं लसीसाठी आणि आमची लस इथं स्वस्तामध्ये मिळते. तर कारण काय? ते प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री या सगळ्यांनी ह्याच्यावरती मत व्यक्त करावं. थँक्यू. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.